सर्व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार। काल दयानंद शिंदे यांनी भीम अण्णा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री सुरेश आप्पा भिशे यांच्यावर जे बिनबुडाचे जे आरोप केलेले आहेत ते साफ खोटे आहेत। त्यांनी त्याच्यामध्ये वाक्य केलेलं आहे की हा विधवा महिलांचे पैसे घेतो, त्यांना खोटे केसेस करून पैसे कमवून दलाली करतो। नंतर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार असे जे गुन्हे आहेत त्यांना खोटे गुन्हे करून जो आरोप केलेला आहे तो साफ खोटा। मी पहिल्यांदा त्याचा जाहीर निषेध करतो। आणि मी भीम अण्णा सामाजिक संघटनेचा औसा तालुका अध्यक्ष मयूर साळुंके। मी राम हनुमान कांबळे, भीम अण्णा सामाजिक संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष। नमस्कार, मी अमर विश्वनाथ कांबळे, लातूर जिल्हा अध्यक्ष भीम अण्णा सामाजिक संघटना। मी जयराज जोंबाडे, भीम अण्णा सामाजिक संघटनेचा कार्याध्यक्ष। दयानंद शिंदे जिल्हा परिषदचा बीजेपीचा सदस्य काक्रंबा गटातून जे निवडून आलेला आहे तो म्हणतो की सुरेश आप्पा भिशे हा गावगुंड आहे। तर गावगुंड नसून तो समाजाच्या तळागाळात पोहोचून समाजापर्यंत ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करणारे हे सुरेश आप्पा भिशे आहेत। आज त्यांची प्रतिमा समाजामध्ये चांगली आहे जे, तर त्या प्रतिमा त्यांची खराब करण्यासाठी जे दयानंद शिंदे जो आरोप करतो हा खोटा आहे। आणि समाजावर आता शेवटला काय म्हणला की 20 ऑगस्ट रोजी माझ्यावर भ्याड हल्ला करण्यात आला। तर मी तुम्हाला ती व्हिडिओ दाखवतो की माझ्या संस्थापक अध्यक्षावर याने खोटा आरोप कसा केला। नमस्कार, सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं आमच्या पत्रकार परिषदेमध्ये सहर्ष स्वागत आहे। मी दयानंद मनोहर शिंदे, काक्रंबा जिल्हा परिषद गट धाराशिव। आपल्या सर्वांना कल्पना आहे की 20 तारखेला माझ्यावर काक्रंबा गावातील गावगुंड सुरेश भिशे यांनी भ्याड हल्ला केला। 20 तारखेला सुरेश आप्पा भिशे यांनी माझ्यावर भ्याड हल्ला केला। आणि सुरेश आप्पा भिशे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे की 20 ऑगस्ट रोजी आपल्या पत्रकार बांधवांनी बाईट घेतलेली आहे की सुरेश आप्पा भिशे 20 ऑगस्ट रोजी मातंग समाजाच्या अबकड उपवर्गीकरणाच्या मोर्चामध्ये सहभागी होते आणि सुरेश आप्पा भिशे यांनी भ्याड हल्ला केला म्हणते। हे कसं सिद्ध? आणि आपल्याच मीडियावर काल सांगितलेलं आहे की 20 ऑगस्ट रोजी हल्ला केलेला आहे। आणि दुसरं आपल्या न्यूजच्याच पेपर न्यूजला त्यानं 21 तारखेला माझ्यावर हल्ला केला म्हणून दाखवलं की किती खोटारडा माणूस आहे आणि विनाकारण सुरेश आप्पा भिशे यांना बदनामी करत आहे। याच्यावर 21 तारखेला माझ्यावर हल्ला केला आहे असं दाखवण्यात आलं। म्हणजे मीडियाला दाखवतो 20 तारखेला एका ठिकाणी झाला, दुसऱ्या वेळेस दाखवतो की 21 तारखेला झाला। मी किती खोटा आरोप यानं चालू केला आहे। तर आज दयानंद शिंदे हा बीजेपीचा कार्यकर्ता असून आज समाजामध्ये जे संस्थापक सुरेश आप्पा भिशे यांनी जे काम केलेलं आहे त्यांचं नाव खराब करण्यासाठी आणि एवढा ह्याच्यावर स्वतःवर सुद्धा किती केसेस आहेत हे सुद्धा प्रशासनानं का हे उघड करून याच्यावर जे खरे गुन्हे नोंद कुठले आहेत हे प्रशासनाला एक विनंती आहे की प्रशासनानं याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। आणि आज जे कुठलीही भीम अण्णा सामाजिक संघटना असं म्हणला आणि त्याच भीम अण्णा सामाजिक संघटनेमध्ये यांनी स्वतः काम केलेलं आहे त्याचे माझ्यापाशी आज पुरावे आहेत। आज की त्याने आमच्या संघटनेचे निवेदन दिलेले आहेत। संघटनेसोबत पॉलिटिशियन सोबत त्याने निवेदन देताना सोबत आमच्या आप्पासोबत आहेत, सर्व आमच्या पदाधिकारी सोबत आहेत, असे आमच्यापाशी पुरावे आहेत की त्यानं आमच्यासोबत काम केलेलं आणि त्यानंच आज सुरेश आप्पा भिशे यांना नावं ठेवण्याचं काम केलं आहे। नावं ठेवण्याचं काम कशामुळे केलं की हाच दयानंद शिंदे की संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिशे यांना गाफील ठेवून यानं जो समाजासोबत फसवागिरी चालू केली ते ज्यावेळेस
सुरेश आप्पा भिशे यांच्या कानावर आलं. त्यानंतर सुरेश आप्पा भिशे यांनी संघटनेमधून त्याला हाकलून दिलं. पहिलं ज्यावेळेस त्यानं काम केलेलं आहे ते आपले पुरावे आहेत बघा, की त्यानं सुरुवातीला भीमांना सामाजिक संघटनेमध्ये सुरेश आप्पा भिशे यांच्यासोबत काम केलेलं आहे. हे सुरेश आप्पा भिशे आणि हा दयानंद शिंदे. आज प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला असू द्या, परत जयंतीच्या मिरवणुकीमध्ये असू द्या, हा सुरेश आप्पा भिशे सोबत काम केलेला कार्यकर्ता आहे. ज्यावेळेस संघटनेचा मोर्चा असो, आंदोलन असो अथवा कुठलाही कार्यक्रम असो, त्यानं काम केलेलं आहे. आणि ते जे सुरेश आप्पाला गाफील ठेवून जे समाजासोबत फसवगिरीचे काम केल्यामुळं हा समाजासोबत दलाल असून ते सुरेश आप्पा भिशे यांना समजल्यानंतर सुरेश आप्पा भिशे यांनी संघटनेतून त्याला हाकलून दिलं. हाकलून दिल्याचा ते राग धरून मनात तो आज सुरेश आप्पा भिशे यांच्यावर खोटा आरोप करत आहे. तर त्याबद्दल माझे सर्व पत्रकार बांधवांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी त्यानं जे सुरेश आप्पा भिशे यांच्यावर जे खोटा आरोप केला, आज काल पत्रकार बांधवांना सुद्धा त्यानं 2-3 पत्रकार बांधवांवर सुद्धा आरोप केलेत की तुम्ही जर अशा खंडणीचे गुन्हे नोंद आहेत पत्रकार बांधवावर, यांच्याबद्दल मी कोर्टात जाईन, तुमच्यावर केस करीन, तुम्ही त्यांची बाईट का घेतली म्हणून पत्रकार बांधवांना सुद्धा हा धमकावला. कोण? युवराज शिंदे. हा दयानंद शिंदे जिल्हा परिषद सदस्य आहे. माझ्या पाठीमागं 25,000 लोक आहेत. अहो ते बँजोसाठी बँजोवाल्याला सुद्धा त्यांना फोनवर धमकी दिली की तू जर बँजो घेऊन आलास तर तुझा बँजो पोरं माझे तिथले काक्रंबा गटातील जे पोरं आहेत, माझे कार्यकर्ते आहेत, ते तुझी गाडी फोडून टाकतील, जाळून टाकतील, तुझ्या लोकांना बांधून टाकतील. एवढे दहशत. स्वतः दहशत करतो आणि जो समाजासाठी न्यायासाठी झटतो त्याला तो नाव ठेवतो. असा कसा जिल्हा परिषदचा सदस्य आहे. याच्या सुद्धा आम्हाला मी तुम्हाला दाखवतो की हा तुमची गाडी आयुष्यभर फोडतील बघा. नुकसान तुमचे काच फोडतील, टायर फोडतील, बेस फोडतील, हे सगळं नुकसान देते दुसऱ्या दिवशी नीट करायला. कॅन्सल करतोय सगळे बरं का, तुम्ही का नाही कॅन्सल करतोय. हा मग ते तुम्ही ठरवा ते काय कॅन्सल आहे का तुम्ही. हे आता तिन्ही पण की आपण कॅन्सल करतो, तुमचं काम होत नाही बरोबर नाही. म्हणजे काय का 2 मिनिटं तुम्ही लागत नाही, ती पार्टी लागत नाही, ते तुमचं काय राजकारण असेल ते तुमच्या जवळ बरोबर का. आम्हाला बरोबर आहे म्हणजे असं बँजोवाल्याला सुद्धा हा धमकी देऊन 29 ऑगस्ट रोजी जयंती सुरेश आप्पा भिशे यांच्या काक्रंबा गावात होणार आहे. तर त्यासाठी बँजो येणार, त्यासाठी तू येऊ नको, तू आल्यानंतर तुला तुझी गाडी जाळण्यात येईल, तुझे टायर फोडण्यात येतील, तुझ्या लोकांना बांधून ठेवण्यात येईल. आता आज एक पत्रकार बांधवांचा एक ग्रुप केला, त्या ग्रुपवर त्यानं 2 वर्षाखाली जी खोटी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला असं त्यानं दाखवण्यात आलं. त्यांचे ती फोटो दाखवण्यात आले. परत खोटा गुन्हा नोंद कसा झाला. अरे खोटा गुन्हा तुम्ही त्याचे फोटो दाखवलेत. ही माझी कायमस्वरूपी ही जी माझ्यावर जे हल्ला झालेला आहे हा का खोटा आहे का? मी मरेपर्यंतची माझी जन्मखून झाली, आज माझ्या डोक्यात इथपर्यंत वार आहे. आणि काय म्हणतो की हा खोटा अॅट्रॉसिटी आहे. असं कसं कुठपर्यंत असं सरकाराच्या जीवावर तुमच्या पक्षाच्या जोपर्यंत सत्ता आहे का तुमचं राजकारण काय असू द्या हो, पण तुम्ही समाजासाठी समाजाचे चांगलं नाम काम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही नावं ठेवायला लागलं. ते कशाबद्दल? तुम्हाला खरंच काम करायचं असेल, समाजाचं कुठं तर तळागाळात जाऊन समाजापर्यंत पोहोचून त्यांचं त्या कुणावर अन्याय होतो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्यांचे प्रश्न सोडवावे, अडीअडचण सोडवावी, ते तुम्ही सोडलं. आणि जे काम करतो समाजाचं अशा संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिशेवर यांना खोटे आरोप करतो. मला असं त्याला एक प्रश्न आहे की तू सुरेश आप्पा भिशे यांच्यावर जे तू आरोप केलास ते आरोप तू सिद्ध करून दाखवावं. आणि ह्या तुळजापूर तालुक्यातच नाही, या धाराशिव जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तू सुरेश आप्पा भिशेवर एकही एनसी दाखल आहे का ते दाखवून देव. तू असं खोटं बोलून खोटे आरोप करून काही सिद्ध होत नाही. तुला खरंच आता
सिद्ध करायचा ना की सुरेश आप्पा गावगुंडा आहे किंवा हा समाजासोबत दलाली करून पैसे कमवतो, तर तू हे खरंच हे सिद्ध करून दाखवावं. ही माझी तुला एक प्रश्न आहे, याचा प्रश्नाचं तू उत्तर मला देवं, एवढंच मी तुला सांगतो. नमस्कार बंधूंना, माझा नमस्कार. मी भीमांना सामाजिक संघटनेचा लातूरचा जिल्हा अध्यक्ष. मी आज पत्रकारांसोबत समोर एवढ्यासाठी आलो आहे की काल परवा 2 दिवस झाले सोशल मीडियाच्या माध्यमातून 1-2 पोस्ट बघितल्या की सुरेश भिशे गुंड आहे, गाव गुंड आहे, तो असं करतो, हे करतो, ते करतो. आत्तापर्यंत सुरेश आप्पांनी लातूर जिल्ह्यात येऊन सुद्धा कितीक गोरगरीब लोकांचे प्रश्न सोडवले, कित्येक लोकांचे दवाखान्याचे बिलं स्वतः दिलेत. मग असा माणूस गावगुंड कसा असू शकतो? आणि कोण तो जिल्हा परिषद सदस्य आता झालेला, काय त्याचं नाव, दयानंद शिंदे. गेल्या आम्ही 4-5 वर्षाखाली 2 वर्षाखाली त्याला बघितलंय संघटनेमध्ये. तो आप्पासोबत फिरायचा, आप्पासोबत राहायचा, संघटनेची काम. आणि त्यांच्या एका बाईटमध्ये बघितलं की कोणती भीमांना संघटना मला माहीत नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय. त्याचे पुरावे आता आमच्या तालुका अध्यक्षांनी त्याचे पुरावे तुम्हाला दाखवले. हे बघा, तो आप्पाच्या बाजूला उभारलेला आहे निवेदन घेऊन. त्या DYSP साहेबांना, हे लोहाऱ्याच्या DYSP साहेबांना लोहाऱ्यामध्ये जी भेट झाली तिथं निवेदन दिलेलं आहे. तर इथं बघा, तो लाल पंचा घालून उभारलाय, इथं आप्पा उभारले साईडला. संघटनेचं लेटर पॅडवर दिलेलं निवेदन आहे आणि तो म्हणतो मी संघटनेला ओळखत नाही. तो एकदम खोटारडा माणूस आहे. आणि जर तो प्रत्येक वेळेला म्हणतो गावगुंडा आहे, अडाणीचा आहे, अंगठे भादरचा आहे, आमच्या संस्थापक अध्यक्षांची जर अशा प्रकारे बदनामी करत असेल तर प्रशासनाने त्याच्यावरती आळा घालावा, त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी. आणि जर त्याच्याकडे जर शिक्षा भोगून आलाय, हे आलंय, ते आलंय जर म्हणत असेल तर त्यांनी पत्रकारांच्या समोर त्याचे पुरावे सादर करावे. अन्यथा प्रशासनाने त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी. जर प्रशासनाने त्याच्यावर कारवाई नाही केली तर मी जिल्हा अध्यक्ष नात्याने एकच सांगतो की लातूर जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन ते ह्याच्या विरोधात होईल. जर त्यांनी पुरावे नाही सादर केले आणि बदनामी केली आहे तर त्याच्यावरती गुन्हे जर प्रशासनाने नाही नोंद केले तर आम्ही संघटनेच्या वतीनं रस्त्यावर उतरू आणि तीव्र आंदोलन करू. पत्रकार बांधवांना माझा स्नेहसप्रेम नमस्कार. मी राम हनुमंत कांबळे, भीमांना सामाजिक संघटना, तुळजापूर तालुका अध्यक्ष. मी आपणाला आज पत्रकार परिषद घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काल जे दयानंद मनोहर शिंदे जिल्हा परिषद सदस्य या सदस्याने जे पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये भीमांना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे यांच्याबद्दल जे काही खोटे आरोप केलेत, जे काही खोटे वक्तव्य केले त्याबद्दल प्रथमतः मी त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो. दयानंद मनोहर शिंदे, सुरेश आप्पा भिसे हे गावगुंड आहेत असं त्यांनी वक्तव्य केलं. सुरेश आप्पा भिसे हे चोर आहेत असं देखील त्याने वक्तव्य केलं. त्यानं वक्तव्य असं केलं की सुरेश आप्पा भिसे हे ज्या महिलांवर बलात्कार झाला त्या महिलांचे पैसे खातो, खोट्या अट्रॉसिटी करतो, खोट्या अट्रॉसिटी करून ते मध्यस्थी करण्याचं काम करतो असं दयानंद शिंदे यांनी भीमांना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे यांच्यावर खोटे आरोप केले आहेत. मला एक म्हणायचं आहे की दयानंद शिंदेने ज्या ज्या ठिकाणी समाजाला न्याय द्यायचं काम केलं ते सुरेश आप्पा भिसेने केले. त्या ठिकाणी तू जाऊन चौकशी कर आणि तिथले पुरावे दे की बाबा ह्यांनी ज्या महिलांचे बलात्कार ज्या महिलांवर झाले त्यांचे पैसे खाल्ले म्हणते, अट्रॉसिटीचे पैसे खाल्ले म्हणते, ते परत नंतर ज्या ज्या ठिकाणी चोऱ्या केल्या त्या त्या ठिकाणचे पुरावे आणून दाखव असं मला त्या दयानंद शिंदेला सांगणं माझं आहे. आज सुरेश आप्पा भिसे चोऱ्या करतो म्हणाला, त्याला माझा प्रश्न आहे, महाराष्ट्रभर कोणत्या ठिकाणी, कोणत्या तालुक्यात, कोणत्या जिल्ह्यामध्ये चोरी केली ते त्याने दाखवून द्यावे अशी माझे त्याला एक प्रश्न आहे. त्यानंतर म्हणतो की सर्व समाजावर खोटा अट्रॉसिटी करतो. मला एक म्हणायचं आहे की आपला दलित समाज बांधव जर स्ट्रॉंग असता, ज्या गावोगावी जर लोकसंख्या जर जास्त असती तर आपल्या समाजाला अन्याय झाले नसते.
आज आपल्या दलित समाजावर अन्याय झाल्यावर आपला समाज बांधव न्याय मागण्यासाठी कोणाकडे जाणार आहे? पोलीस स्टेशनला जाणार आहे. बरं, दलितावर अन्याय झाल्यानंतर तिथं चौकीला गेल्यानंतर गुन्हा नोंद करताना साहजिकच गोष्ट आहे की बाबा जातीवादी शिवीगाळी होते, हाणामारी होते, त्यावेळेस ॲटोमॅटिक तिथं ॲट्रॉसिटी हा गुन्हा दाखल होतो. हे दयानंद शिंदेला कळलं पाहिजे. कारण तुझ्यासारख्याला जर समाजावर अन्याय झालेला बघत बसायचं असेल, तुला पुढील समाजकारण करायचं असल्यामुळं तू समाजामध्ये वारंवार होत असलेल्या अन्यायाला बघत बसतो. म्हणून आज तुला समाजकारण करायचं आहे. तसं आम्हाला समाजकारण करायचं नाही. आम्हाला समाजकारण करायचं आहे, आम्हाला राजकारण करायचं नाही, असं मला तुला एक वक्तव्य करायचं आहे. एवढं मी तुला सांगू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाले त्या ठिकाणचे तू पुरावे गोळा करून दाखव, अशी मी तुला विनंती करतो. 23 तारखेची रेकॉर्डिंग आहे. पण तो म्हणाला की माझ्यावर 20 तारखेला सुरेशप्पा भिसे आणि त्यांचे सहकारी काय 40 काय असतील किंवा 20 असतील अशा लोकांनी माझ्यावर प्राणघात हल्ला केला असा 20 तारखेला म्हणतो. पण 20 तारखेला पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये मातंग समाजाचा सकल मोर्चा होता. त्या मोर्चामध्ये सुरेशप्पा बी तिथे उपस्थित होते. आणि ह्याच्यावर हल्ला कधी झाला? आता हा व्हिडिओ दाखवतोय 12-12:30च्या सुमाराचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आहे ते 21 तारखेचा आहे. मग सरळ माझं असं एक म्हणणं आहे की दयानंद शिंदे हा त्याचे राजकीय पोळे भाजण्यासाठी किंवा त्याला राजकीय त्याचं वर्चस्व गाजवण्यासाठी समाजातील सुरेशप्पा भिसे हे समाजाचे सामाजिक कार्य करत आहेत. त्यांची बदनामी करण्याचं काम हा दयानंद शिंदे करत आहेत. उघडं स्पष्ट दिसून येते. आणि बघायला गेलं तर ह्या व्हिडिओमध्ये सुरेशप्पाचे सहकारी 2-3 असतील, पण बाकीचे जे आहेत त्याचे नातलग आहेत. दिग्विजय शिंदे झाले, युवराज शिंदे झालं, प्रशांत शिंदे झालं, वैभव रसाळ झालं, चेतन रसाळ झालं, हे त्याच्या घरातले व्यक्ती आहेत. मला काय म्हणायचं, ह्या व्हिडिओमध्ये एक उल्लेख बी आला आहे, मारा रे मारा ह्यांना, असा उल्लेख वैभव रसाळ या व्यक्तीने केलेला आहे. मग मला काय म्हणायचं आहे, सुरेशप्पाची जर 40 पोरं असतील तर त्याच्यातून तो उल्लेख आला असता का मारा रे मारा असं? हे त्यांना एक सांगू इच्छितो की पत्रकार परिषदेला की बाबा ह्या जाणून बजून सगळ्या जी गोष्टी होत आहेत त्या सगळ्या चुकीच्या होत आहेत. त्यानंतर परत ह्या व्हिडिओमध्ये असा बी एक म्हणजे हे आहे की बाबा श्री शिंदे हा आपणच्या अंगावर जात असताना त्याला युवराज शिंदेनं मारलेला आहे. ह्या व्हिडिओमध्ये बी आहे. कारण मला काय म्हणायचं, 40 पोरं असताना अंगावर जाताना एकटा डायरेक्ट अंगावर जाऊ शकतो का? नाही. परंतु असं उघड आहे की 2-3 व्यक्ती बघून ह्यांनी डायरेक्ट त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांचं उघड सांगता येते की बाबा 2-3 माणसांना त्यांनी आरेवारीची भाषा केली, शिव्यागाळ्या केल्या, तसेच त्यांच्या महिला त्यांनी समोर आणल्या. इथं म्हणजे स्पष्ट ह्या गोष्टी दिसून येते की सगळ्या गोष्टीची बनावबनी होत आहे. कुठंतरी त्यांना राजकीय वर्चस्व त्यांचं टिकवायचं आहे, त्यामुळे ह्या गोष्टी चालू आहेत. सुरेशप्पा भिसे यांचे सामाजिक कार्य महत्त्वाचे आहे. त्यांनी बऱ्याच ठिकाणी समाजाला न्याय द्यायची कामं केलेली आहेत. हे न बघवण्यापोटी त्यांच्यावर हे खोटं आरोप केले जात आहेत. तरी मला एक म्हणायचं आहे की बाबा समाजाला आणि माझ्या पत्रकार परिषद बांधवांना एक विनंती आहे की त्या दयानंद शिंदेने जे काही खोटे आरोप केलेले आहेत, ज्या गोष्टीचं वक्तव्य केलं आहे त्यांनी पुरावे सकट सादर करावे अशी मी पत्रकार बांधवांना मी विनंती करतो. आणि प्रश्न राहिला एक की बाबा त्यांनी पत्रकार बांधवांना असं एक वक्तव्य केलं की बाबा पत्रकार ह्या कालच्या जी पत्रकार परिषद झाली त्या परिषदेमध्ये त्यांनी वक्तव्य केले की बाबा पत्रकार बांधव यातही काही खंडणी करणारे पत्रकार बांधव आहेत आणि त्यांच्यापाशी माझी बाईट दिली. आणि जर माझी जर असे चुकीची बाईट केली किंवा माझी असे चुकीची माहिती पसरवली तर मी तुमच्या खंडणीचे गुन्हे दाखल करेन, असं वक्तव्य देखील दयानंद शिंदे यांनी केलेलं आहे. आणखी एक विषय म्हणजे सुरेशप्पा भिसे यांना हद्दपार करा म्हणतो. कारण हद्दपार केव्हा होते, एखाद्या व्यक्तीवर एकापेक्षा जास्त गुन्हे, आणि ते बी गुन्हे कसे असले पाहिजे जेणेकरून स्ट्रॉंग, जेणेकरून गंभीर स्वरूपाचे गुन्हे असेल त्यावेळेस हद्दपार होते. आणि मला म्हणायचं आहे की बाबा तू असे गुन्हे दाखवून दे किंवा सुरेशप्पा भिसेवर असे गुन्हे आहेत असे तू दाखवून द्यायचे, असे तू पुरावा सादर कर, त्यावेळेस तू हद्दपारीची भाषा कर. मला हे त्या व्यक्तीला वक्तव्य करायचं आहे. आज
खरं बोलायचं म्हणजे जर त्या व्यक्तीपाशी गोळी असती, त्या व्यक्तीपाशी बंदूक असती, तर त्याचे नातलग डायरेक्ट अंगावर गेले नसते. साहजिक एखाद्या माणसात तुमच्यापाशी बंदूक आहे, पिस्तूल आहे म्हणल्यावर तुमचा नाद कोण करतंय का, तुमच्यापाशी जवळ कोण येतंय का, की बाबा ह्या व्यक्तीपाशी बंदूक आहे, हे गोळ्या घालू शकतो असं म्हटल्यावर कोण जवळ येतो का? कारण त्याचे एक 18 वर्षाचे, 19 वर्षाचे, 20 वर्षाचे त्याचे नातलग आहेत, वैभव, श्री शिंदे, 21-22 ते अंगावर जात होते. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नीट बघा, अंगावर गेलेले आहेत. जर एखाद्या व्यक्तीपाशी जर बंदूक असली असती तर त्या व्यक्तीपर्यंत असं तुमच्यासारखं असू द्या, माझ्यासारखं मी म्हणणार असू द्या, बंदूक जो वापर त्या माणसापाशी जाण्याची ताकद कोणाची होत नाही. जे दयानंद शिंदे यांनी भीमांना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेशप्पा बिसे यांच्यावर जे खोटे आरोप केलेत, खोटे वक्तव्य केले, याबद्दल मी त्याचा प्रथम जाहीर निषेध केलेलाच आहे. परंतु असे जर बदनामी होत असेल तर आम्ही त्या पोलीस प्रशासनाला, या पत्रकार बांधवांना असं विनंती करतो की त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असं मी पत्रकार बांधवांना विनंती करतो. आणि पोलीस प्रशासनाला बी मी विनंती करतो की असं विनाकारण नाव बदनाम करण्याचं ध्येय धोरण हे दयानंद शिंदेचं आहे, हे कुठं तर थांबलं पाहिजे. मी पोलीस प्रशासनाला मागणी केली नाही आणि आम्हाला गरजही पडत नाही, कारण आम्ही त्या पद्धतीनं वावरणं आमचं वागणं नाही. कारण आम्ही समाजाला न्याय द्यायचं काम केलेलं आहे, किंवा आम्ही कुठं म्हणजे राजकीय आमची पार्श्वभूमी नाही, आमचं सामाजिक कार्य आहे. त्यामुळं आम्हाला पोलीस प्रोटेक्शनची गरज नाही. ज्यावेळेस गरज पडेल, ज्यावेळेस आम्हाला वाटेल त्यावेळेस आम्ही पोलीस प्रशासनाला तेही बोलू किंवा आम्हाला गरज पडणार आहे. आणि हेही सांगतो की मी दयानंद शिंदे व युवराज शिंदे या दोन व्यक्तींच्या सांगण्यावरून जर गोष्टी काही घडत असेल किंवा वातावरण तसं होत असेल, त्याच्या जिम्मेदार दयानंद शिंदे आणि युवराज शिंदे हे राहतील. आणि ते तुमच्यावर आरोप झाले, त्या आरोपाच्या अनुषंगाने तुम्ही पोलिसात काय कंप्लेंट वगैरे केली का त्याच्यावर? हो, केलेलं आहे की. कधी केली? 22 तारखेला. हो, झालं. त्यांनी संरक्षणाची मागणी केली, तुमच्यापासून संरक्षण मिळावं म्हणून. जो समाजासाठी लढतो, तुम्ही त्याला संरक्षण देण्यास तुम्ही संरक्षण देऊ शकत नाही. आणि हा जो समाजाला फसवतो, समाजाचे पैसे खाऊन हा गाड्या घेऊन फिरतो आणि ह्याला मारायची धमकी. ह्यांच्या गावामध्ये गेल्यानंतर ह्यानं काय दाखवतो की माझ्याकडे कुऱ्हाडी घेऊन आले, तलवारी घेऊन आले. आज माझं त्याला एक विचार नाही की बाबा आज जे तुळजापूर तालुक्यामध्ये समाज बांधव असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, गोरगरीब जनता असेल, त्यांना विचारा, आज पत्रकार बांधवांनी विचारावं की सुरेश आप्पा भिशे हा गावगुंड आहे का? तुम्ही सुद्धा त्याला प्रश्न विचारला पाहिजे. समाजातील लोकांना, गोरगरीब लोकांना विचारलं पाहिजे की सुरेश आप्पा भिशे हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे का? ते सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. प्रशासनाला सुद्धा एक विनंती आहे की प्रशासनानं तुमचे संघटनेचे संस्थापक सुरेश आप्पा भिशे यांच्या जर जीवाला काय बरं वाईट झालं तर आज तुळजापूर तालुकाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही भीमांना सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र मोठं आंदोलन आम्ही छेडण्यात येणार. त्याची प्रशासनानं दखल घेण्यात येईल. त्याकडे त्यांनी तक्रार केली आणि निवेदन दिलेलं आहे की यांच्यावरती हद्दपारची कारवाई करतात का म्हणून. हद्दपार कसं पाहता तुम्ही आता? नाही, हद्दपारीची मागणी केलेली आहे. आज मला काय म्हणायचे की सुरेश आप्पा भिशे यांच्यावर साधी या 5-10 वर्षामध्ये साधी NC दाखल आहे का, हेही प्रशासनानं बघावं. की हद्दपार कधी होतं की ज्यावेळेस एक गुन्हा असू द्या, त्याच्या अद्याप मोठे गुन्हे दाखल होत. साधं संस्थापक अध्यक्षावर साधं NC दाखल नाही आणि तुम्ही हद्दपार करा म्हणता का? तर हे तुमचं राजकीय आहे ना. तुम्ही राजकारणात, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहो, तुम्ही असं प्रशासनावर तुम्ही दबाव आणून, तुमचे मुख्यमंत्री आहेत, तुमचे आमदार आहेत, तुमचे खासदार आहेत, तुम्ही असं राजकीय बळ घेऊन सुरेश आप्पा भिशे यांना हद्दपार करा म्हणता का? कारण यांना फक्त
समाजामध्ये जो चांगलं काम करणार आहे त्याची प्रतिमा खराब करण्याचे त्यांनी काम चालू केलेलं आहे. तुम्ही आजपर्यंत पोलीस प्रशासनाला दबाव टाकून पैसे घालून आजपर्यंत प्रकरण दबावण्याचा प्रयत्न केले आहेत हा, अनेक ते- प्रकरणं. पण आज तुम्ही आज थेट दयानंद शिंदेशी खेळलाय असं त्यांनी तुम्हाला आव्हान दिलेलं आहे. नाही नाही, खेटू द्या ना. का तोच मोठा पक्ष आता तुमची मोठ्या तुमची गाठ आता दयानंद शिंदेशी आहे हा. असं त्यांनी सांगितलंय का? नाही नाही, आता ते मोठा नेता आहे ना, राजकीय पक्षाचा दबाव आहे. आज आमदार आहेत त्यांचे, खासदार आहेत, मग मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊन तिने हद्दपार. पण मुख्यमंत्र्याला सुद्धा माझं आपले सोशल मीडियाच्या माध्यमातून एक विचार नाही की मुख्यमंत्री साहेब, जो समाजात काम करणारा जो सुरेश आप्पा विषय आहेत, आज यांच्यावर साधी NC दाखल आहे का हे सुद्धा बघावं मुख्यमंत्र्यांना आणि नंतर त्यांना हद्दपार करावं. कुठं स्वतःच्या राजकीय वर्चस्वासाठी एखाद्याचं नाव खराब करणं हे किती चुकीचं आहे. त्याला काय भांडणाचं पाहिजे? कारण काय? भांडणाचं कारण काय मग तुमच्या? भांडणाचं कारण म्हणजे हेच काय, सुरेश आप्पाविषयी प्रत्येक ठिकाणी समाजामध्ये जाणं, त्या ठिकाणी समाजाचं काम करणं, त्या समाजावर अन्याय झाला त्या ठिकाणी त्याला न्याय देणं, हे सुरेश आप्पाविषयी करतात. मग हे त्यांना जमत नाही ना. हे अडाणी यांनी कालच बोलून दाखवलं की हा अंगठे बहादर आहे, ह्याला वाचता येत नाही, ह्याला लिहिता येत नाही. अरे 1.5 दिवस शाळा शिकणारे साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि यांची एक फकीरा कादंबरी आहे, आज हे 27 भाषेमध्ये रूपांतर झाले. मग आज मला सांगा की 1.5 दिवस शिकणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा साता समुद्र पलीकड शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे हे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आज हे 1.5 दिवस शाळा शिकूनच समाजासाठी काम केलेलं. मग जो लिहिता न येणारा, वाचता न येणारा माणूस आज समाजासाठी काम का करू शकत नाही? मग हा अडाणी असणारा माणूस हा काम करायला लागला, मग ह्याला बदनाम कसं करायचं? म्हणून हे असं षडयंत्र रचून यांची राजकीय पोळी बाजून घेण्यासाठी, यांची सत्ता असून यांनी सत्तेचा गैरवापर करून सुरेश आप्पा भिशे यांना तडीपार करा म्हणून असं यांनी मुख्यमंत्र्याला निवेदन देणार आहेत. पण मुख्यमंत्र्याला सुद्धा सांगणार आहे की तुम्ही एखादा सुरेश आप्पा भिशे यांची चौकशी करावी, यांच्यावर कुठला गुन्हा दाखल आहे, NC दाखल आहे. बरं, तुळजापूर तालुका सोडून महाराष्ट्रामध्ये कुठेही सुरेश आप्पा भिशे यांच्यावर गुन्हा नोंद आहे का हे सुद्धा तपासावं आणि नंतर सुरेश आप्पा भिशे यांना तडीपार करावं. आणि असे खोटे आरोप करणारे यांच्यावर सुद्धा तुमच्या पक्षानं कारवाई करावी आणि ह्या जिल्हा परिषद सदस्य आहे याला घरी बसवावं, एवढी एक माझी मुख्यमंत्र्याला विनंती राहील. म्हणले माझी त्यांची ओळख नव्हती, म्हणले इलेक्शन मध्ये 6 महिने तेवढीच ओळख नाही, आधी माझी त्यांची ओळख नाही. आज पुरावा आहे. आज त्यांनी विचारलं हा, ना हा, मी. हा. हे पुरावे जे आहेत दयानंद शिंदेचे फेसबुकवरूनच घेतलेले आहेत. आज तुम्ही चेक करू शकता. आज थोडं मीडियाला आपले क्लिअर दिसल अथवा न दिसल, पण दयानंद शिंदे याचे फेसबुकला एक ID आहे. त्या ID वर तुम्ही जाऊन चेक करू शकता की हे भीमांना सामाजिक संघटनेमध्ये संस्थापक सुरेश आप्पा भिशे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही बघा कधी की हा जो कधीच आहे, कधीच 2022 2023 2021 म्हणजे 21 पासून ज्यावेळेस संघटन आमचं 2020ला स्थापन झालं त्यावेळेसपासून सुरुवातीपासून हा दयानंद शिंदे काम करत होता. अहो की हा काम होतो की ओळखत नाही. आता हा फोटो क्लिअर आहे. थोडं आधी गमजा टाकलेला हा दयानंद शिंदे आहे आणि संस्थापक सुरेश आप्पा भिशे. एवढं खोटं ओळखत नाही मी कोण आहे? म्हणजे खरं आहे ते खरं तर बोला. आता काय घटना घडली काय नाही तुम्हाला आणि त्यांनाच माहित आहे. मात्र राज्यामध्ये जे समाज आहेत, समाज बांधव आहेत, त्यांना ही घटना काय घडली माहित नाही. त्यामुळे त्या ठिकाणी चुकीचा मेसेज जातोय. तर राज्यातील समाज बांधवांना तुम्ही काय आवाहन करणार आहे? माझं राज्यातील सर्व समाज बांधवाला एक आव्हान आहे, विनंती आहे. आज समाजाला, प्रत्येक समाजाला आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरेश आप्पा भिशे हे काम कसं करतात हे प्रत्येकाला माहीत आहे. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, पूर्ण महाराष्ट्रभर सुरेश आप्पा भिशे यांचं काम कसं आहे सर्वांना माहीत आहे. त्याच्यामुळं आज समाज त्यांच्यावर सुद्धा चिडून आहे की हा सुरेश आप्पा भिशेला का बदनाम करतो. आता तू बस ना शांत, असं समाज त्याला वार फोन चालू आहे त्याला. आज पूर्ण महाराष्ट्रातून फोन चालू आहे त्याला की त्यानं फोन उचलत नाही. आज आमच्या लातूर जिल्ह्यातून, निलंगा तालुक्यातून, औसा तालुक्यातून त्याला फोन आहे, त्यानं फोन उचलत नाही. कशामुळं? तू चुकीचं वागायला लागला ना. चूक करू नको.
समाजासोबत प्रामाणिकपणे राहा, समाजासोबत चांगलं काम कर. ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी तू न्याय देण्याचं काम कर. तू आज जिल्हा परिषद सत्तेतला सदस्य आहेस. तू सुरेश आप्पाला तू मदत करून तू स्वतःचं तुझं समाजामध्ये एक चित्र निर्माण कर. असं विरोध करून बदनामकी करून तुझं काही सिद्ध होणार नाही. 1.5 लाख मागितले, 2.5 लाख मागितले, तर काय प्रकार आहे तो? ते जे 20 ऑगस्टला आपला समाजामध्ये जे उपवर्गीकरणाचा धाराशिवला मोर्चा 20 ऑगस्ट रोजी होता. मग त्यावेळेस की जे समाजातील जे उद्योजक आहेत, जे आता समाजाला मदत करायची अशा ठिकाणी जे जे मदत देणार आहेत त्यांनी प्रत्येकाने मदत दिली. कुणी 2 लाख दिले, कुणी 50,000 दिले, कुणी 1.5 लाख, म्हणजे ज्याच्या परीनं जेवढं होईल तेवढं सहकार्य आपला आरक्षण उपवर्गीकरणाला मदत केली. मग प्रत्येक वेळेस सुरेश आप्पा विषयाने पण मदत केली. मग त्यांचं म्हणणं आता कसं असते, एखाद्या घरातलं नातलं का ठीक आहे ना, मामा आहेत, मग आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो ना, की बाबा विश्वास आहे ठीक आहे, माझं नाव नको. कारण पहिल्यापासून सुरेश आप्पा विषय हे नावासाठी, फोटोसाठी, माझं स्टेजवर मला बोलून घेऊ ह्यासाठी सुरेश आप्पा विषयाने कधीच काम केलं नाही. माझं नाव नाही आलं, माझं फोटो नाही आला, तेवढ्यासाठी सुरेश आप्पा विषय करत नाही. मग त्या पैशाचं त्यांनी एवढं लक्ष पण दिलं नाही की बाबा आपलेच आहेत. कुणासाठी करायला लागलेत? आपल्याच लेकरा बाळाला होणार आहे, आपल्याच भावी पिढीला काय तर कुठं आरक्षण भेटून कुठं तर वेगळं चांगलं होणार आहे ह्या भावनेनं आपण मदत केली. पण त्यांना ती गैरसमज काय वेगळाच झाला.